कणकवलीचे आमदार वैभव नाईक आपल्या सोबत आहे. आपण थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. जो निकाल लागला त्याबद्दल काय म्हणाल? चेहरा उतरलाय, नाराजी आहे चेहऱ्यावरती स्पष्टपणे दिसते, जाहीर होते आणि जे काही घडले ते योग्य आहे का? कारण 16 आमदारांचं अपात्रतेचं प्रकरण त्यांचं होतं, तुम्हालाच अपात्र करून टाकलं, डिस्क्वालिफाय केलं, काय म्हणाल? निश्चितपणे ज्याप्रमाणे स्क्रिप्ट लिहिली होती त्याचप्रमाणे स्क्रिप्ट अस्तित्वात आली आणि दुर्दैवाने आम्ही आधीच सांगितलं निकालाच्या आधी की हा निकाल 2 दिवसापूर्वी ठरलेला आहे आणि खरं तर हा निकाल त्यांना वेळ काढू द्यायचा होता. सुप्रीम कोर्टाच्या पाठपुराव्यामुळे हा निकाल तरी त्यांना द्यावा लागला आणि तो त्यांना निकाल द्यायचा असल्यामुळे त्यांनी तो आमच्या विरोधात दिला आहे. असू दे, पण आम्ही लोकांसमोर जाऊ, उद्धव बाळासाहेब ठाकरेंवर आम्ही निष्ठेने काम करू आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा लोकांसमोर जाऊन आमची भूमिका कशी योग्य आहे हे आम्ही लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न करू. लोकशाहीवर तुमचा अजूनही विश्वास आहे का? नाही, लोकशाही खरं तर लोकांनी केलेली लोकशाही आहे. त्यामुळे लोकशाहीमध्ये काही घटक जरी असे बदलले असलेत, विकले असले तरी लोकांचे असलेल्या लोकशाहीवर माझा विश्वास आहे आणि म्हणून आमच्यासारखे कार्यकर्ते आमदार होऊ शकलेत आणि आम्हाला लोकांवर विश्वास आहे. पुढची भूमिका, पुढचं पाऊल नेमकं काय असणार? सुप्रीम कोर्टात जाणार, काय करणार? पक्षाची भूमिका आता ठरेल. त्या संदर्भात पक्षाचे प्रमुख नेते त्या संदर्भात आपली भूमिका मांडतील आणि त्याप्रमाणे आम्ही सामोरे जाऊ. तुम्ही गेला होता 16 आमदारांच्या अपात्रते प्रकरणी, त्यामध्ये एकनाथ शिंदेंचं पण नाव होतं, इतर आमदारांची पण नावं होती, पण या ठिकाणी तुम्ही जे उभाटा पक्षाचे आमदार त्यांना डिस्क्वालिफाय करून टाकलं. नाही, ते जे आमदार खरं तर आपण पाहिलं असेल की सुनील प्रभू हे पहिल्यापासून प्रस्तुत होते. त्यांना अनेक प्रश्न विचारले, 750 प्रश्न 700 प्रश्न विचारलेत, त्यांची सुनावणी झाली. फक्त मग हा फार्स होता की काय असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे. पण त्या संदर्भात आता बोलण्यात, कारण सगळे लोकशाहीच बाजूला करून ठेवण्याचं, बाबासाहेब आंबेडकरांची घटनाच बाजूला करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्याला आता लोकांनीच उत्तर दिलं पाहिजे. नक्कीच. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.